इयत्ता 7वी. विषय विज्ञान. मानवी स्नायू व पचन संस्था. स्वाध्याय. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पचनाची क्रिया मुख पासून होते. पापण्यामध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात. स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही. हृदयाचे स्नायू हे हृदयस्नायू असतात. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिकाचे कार्य आहे. सांगा माझी जोडी कोणाशी? अ गट ब गट. अ गट हृदयस्नायू, स्नायूंमुळे होतात. पेप्सिन, पेटके येणे, अस्थी स्नायू. ब गट नेहमी जोडीने कार्य करतात. आम्ही कधीच थकत नाही. स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन, जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली, जठरातील विकर. उत्तर हृदयस्नायू. आम्ही कधीच थकत नाही. स्नायूमुळेच होतात. जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली. पेप्सिन जठररसातील विकर. पेटके येणे स्नायूचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. अस्थी स्नायू नेहमीच जोडीने कार्य करतात. खोटे कोण बोलतोय? अवयव आणि विधान. जीभ. माझ्यातील रुसिकलिका फक्त गोड चव ओळखतात. यकृत. मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. मोठे आतडे. माझी लांबी 7.5 मीटर आहे. अपेंडिक्स. पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊ शकत नाही. फुफ्फुस. उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो. उत्तर जीभ सर्व चवी ओळखू शकते म्हणून जीभ खोटे बोलत नाही. यकृत खरे बोलते. मोठे आतडे खोटे बोलते. त्याची लांबी 1.5 मीटर आहे. अपेंडिक्स खोटे बोलतो कारण ते मानवी शरीरात कसलेच कार्य करीत नाही. फुफ्फुस थोडेसे खोटे बोलतो. त्याचाही उत्सर्जनाच्या क्रियेत सहभाग असतो परंतु रुक्का किडनी इतका नाही. कारणे लिहा. जठरात आलेलं अन्न आम्लधर्मी होते. जठराच्या भित्तिकेत जठरग्रंथी असतात. त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात. त्यामुळेच जठरात आलेलं अन्न हे आम्लधर्मी होते. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करीत नाहीत. ते मृदू प्रकाराचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते. म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. मादक पदार्थाचे सेवन करू नये. मादक पदार्थाच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. तंबाखू, सिगरेट अशा पदार्थाचे व्यसन लागते. कॅन्सरसारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थामुळे बिघडू शकते. म्हणून मादक पदार्थाचे सेवन करू नये. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. आपल्या आहाराच्या सवयी आणि व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण होतात. ते जर व्यवस्थित नसेल तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात. म्हणून शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते? स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. अस्थी स्नायू किंवा ऐच्छिक स्नायू, हृदयाचे स्नायू किंवा हृदय स्नायू आणि मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. आम्लपित्त का होते? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जठर आम्ल तयार करतं आणि पित्तरस यकृत तयार करतं. दोन्हींचे सामू निरनिराळ्या आहेत परंतु आम्लपित्त हा शब्द आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरला जातो. त्याचप्रमाणे आम्लपित्त वाढले की डोके दुखते, उलट्या होतात, अंगावर पुरळ उठते इत्यादी. काही लोक आम्लपित्ताला ॲसिडिटी असेही म्हणतात. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्याचे कार्य काय आहे? दाताचे प्रमुख प्रकार 4 आहेत.
ते म्हणजे पटाशीचे दात, सुळे, उपदाडा आणि दाडा होत. यापैकी पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते. सुळे शाकाहारी प्राण्यात आणि मानवात विशेष वाढलेले नसतात. भक्ष्यांची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो. उपदाढा आणि दाढा यांचा वापर चवर्ण करायला होतो. पचनसंस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा. अन्नपचनाची प्रक्रिया तोंडापासूनच सुरू होते. तोंडात अन्नाचा घास घेतल्यावर अन्न दातांच्या मदतीने बारीक केले जाते. जिभेच्या साहाय्याने पदार्थाची चव ओळखली जाते. लाळेत अन्न घोळवायचे काम जीभ करते. हा अन्नाचा घास गिळल्यावर ग्रसनीत किंवा घशात जातो. ग्रसनी म्हणजेच घसा. या ठिकाणी अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड उघडते. ग्रासिका हा अन्ननलिकेचा पहिला भाग असून घशापासून जठरापर्यंत ही नळी असते. दातांनी चावून बारीक केलेले अन्न ग्रासिका जठराकडे घेऊन जाते. जठर हा अन्ननलिकेचा पिशवीसारखा भाग असतो. जठराच्या भित्तिकेत जाठर ग्रंथी असतात. त्यांच्यापासून जाठर रस स्रवतो. यात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे 3 घटक असतात. जठरात अन्न घुसळले जाते आणि त्यात जाठर रस मिसळला जातो. जठरात अन्न आम्लधर्मी होते. पेप्सिन या विकारामुळे आहारातील प्रथिनांचे प्राथमिक विघटन होते. म्युकसने जठराच्या आतल्या त्वचेचे रक्षण होते. जठरात अन्नाचे पातळ मिश्रण तयार होते आणि हे लहान आतड्यात सरकते. लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असते. येथे 2 महत्त्वाच्या प्रक्रिया होतात, त्या म्हणजे अन्नाचे पचन व शोषण. लहान आतड्यातील अन्नावर यकृताकडून येणारे पित्तरस, स्वादुपिंडाचा स्वादुरस आणि लहान आतड्यांचा आंत्ररस हे 3 रस प्रक्रिया करतात. अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. अन्नाचे पचन इथे संपूर्ण होते. त्यातून तयार झालेली पोषक द्रव्ये इथे शोषली जातात. ती रक्तात मिसळली जातात. मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते. पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण इथे होते. अपेंडिक्स हा छोटा भाग पचनात कोणतेही कार्य करत नाही. न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यातून नंतर गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. अन्ननलिकेला संलग्न पाचक ग्रंथी पुढीलप्रमाणे आहेत. लाळ ग्रंथी, या ग्रंथीच्या कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली अशा 3 जोड्या असतात. या ग्रंथीतून लाळ तयार होते व ती तोंडात येते. अन्न चावताना त्यात लाळ मिसळली जाते. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत ग्लुकोजचा साठा करते. यकृताखाली पित्ताशय असते. त्यात यकृताने निर्माण केलेला पित्तरस साठवला जातो. पित्तरसामुळे स्निग्ध पदार्थाच्या पचनास पायसीकरण या प्रक्रियेने मदत होते. पित्तरसात क्षार असतात. पचन सुलभ करण्यास पित्तरस मदत करतो. अन्नाला तो आम्लारीयुक्त करतो. स्वादुपिंडातून स्वादुरस स्रवतो. त्यात पचनासाठी ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज अशी विकरे असतात. ही विकरे अनुक्रमे प्रथिन, मेद आणि पिष्टमयी पदार्थावर प्रक्रिया करून त्यांचे पाचन करतात. आपल्या शरीरातील फक्त स्नायूपासूनच तयार झालेले अवयव कोणते आहेत? हृदय, रक्तवाहिन्या, छाती आणि पोटांच्या मधील श्वासपटल. स्त्रीच्या शरीरातील गर्भाशय हे अवयव पूर्णतः स्नायूंचेच बनलेले असतात. हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर काय होईल? हृदय बंद पडेल आणि रक्तभिसरण होणार नाही. मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे मृत्यू ओढवेल. जठरात अन्न गेले आहे आणि जठराच्या स्नायूंनी हालचाल केली नाही. जठराचे स्नायू काम करेनासे झाले तर अन्न घुसळण होणार नाही आणि अन्नपचनाच्या क्रिया बंद पडतील. जठरात गेलेले अन्न तेथे सडून जाईन, ते पुढे जाणार नाही. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होईल.
खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थात रूपांतर होत असेल का? नाही, सर्वच अन्न पोषक पदार्थात रूपांतरित होत नाही. काही भाग न पचलेला राहतो व तो उत्सर्जित केला जातो.